वर्ध्यामध्ये नाफेडकडून सोयाबीन खरेदी सध्या बंद आहे। 22,89,91,91,000 रुपयांचे चुकारे नाफेडकडे सध्या थकीत आहेत। 8 केंद्रांवरती 7,818 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची विक्री करण्यात आलेली आहे। दरम्यान याच संदर्भातील आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। नाफेड मार्फत सरकारकडून सोयाबीन खरेदीची प्रक्रिया राबवली जाते। आधारभूत किमतीमध्ये ही खरेदी सोयाबीनची शेतकऱ्यांकडून सरकार करते। एकूणच वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला 8 केंद्रावर ही सोयाबीनची नोंदणी करून खरेदीची प्रक्रिया राबवण्यात आली। सध्या आपण जे नाफेड मार्फत जे खरेदी केंद्र आहे या केंद्रावर आहोत आणि काल 6 फेब्रुवारी पर्यंतच ही प्रक्रिया राबवण्यात आली होती। परंतु अजूनही काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हे खरेदी केंद्रापर्यंत पोहोचले नाही। काहींना SMS आलेले नाही, तर काही शेतकऱ्यांच्या प्रलंबित असल्यामुळे खरेदी प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन हे खरेदी केंद्रापर्यंत पोहोचले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना एकूणच सोयाबीन खरेदीची मुदतवाढ मिळावी याची प्रतीक्षेत आहे। परंतु सरकार आता ही मुदतवाढ करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोयाबीनच्या बाजारभावाचा जर विचार केला तर एकूण बाजारभावामध्ये 3500 ते 4200 रुपयापर्यंत सोयाबीनची खरेदी केली जाते। परंतु आधारभूत किंमत जी आहे ही 4892 रुपये आहे। त्यामुळे कमी दरामध्ये हमी भावापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी सोयाबीन विकावे लागत आहे। एकूणच ही मुदतवाढ वाढावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।